फूल गंध होना तू दान होना सावलीत आज झेलतो या रोज उन्हाला ग नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा पण आपला व्हिडिओ CapCut Pro वरती होणार आहे। जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा। आणि सर्व मटेरियल तुम्हाला जीप पेन मध्ये भेटून जाईल नेहमीप्रमाणे। आणि तुम्हाला माहिती आहे जीप पेन कुठून घ्यायची, तिथून तुम्ही जीप पेन घेऊन घ्यायची, ठीक आहे। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल। आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉइन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं। आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला DM करू शकता, त्याची पण ID लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि जर तुमच्याकडे CapCut Pro नसेल तर हे पण मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करून देईल योग्य भावात, म्हणून तुम्ही इंस्टाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी तर तुम्ही काय करायचं, आपलं जे काही Subaru VPN आहे इथून याला कनेक्ट करून आणि वरती इथं तुम्ही सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करायची, ठीक आहे। आणि त्यानंतर आता जे काही आपलं CapCut Pro आहे याला अशा प्रकारे ओपन करायचे। आणि इथं तुम्हाला न्यू प्रोजेक्ट नाव दिसेल, तर या न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे। आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचे। आधी जसे की इथं मी आता हा फोटो घेतलेला समजा, अशा प्रकारे तुम्ही फोटो सिलेक्ट करायचा, ठीक आहे। इथं अशा पद्धतीने फोटो सिलेक्ट करायचे कोणता एक। आणि त्यानंतर काय करायचे, HDच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून ॲड करून घ्यायचा, ठीक आहे, फोटोला। नंतर इथं पुढे हा जो का ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे इथून याला डिलीट करून टाका। फोटोवरती क्लिक करून फोटोची लेअर अशा प्रकारे 30 सेकंदापर्यंत वाढवून घ्या, ठीक आहे। नंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला या, ओव्हरलेमध्ये या, ॲड ओव्हरलेमध्ये या, नंतर व्हिडिओजमध्ये या। नंतर काय करायचे, इथं तुम्हाला मी चा एक व्हिडिओ बनवून दिलेला व्हिडिओ इथून ॲड करून घ्या, ठीक आहे। अशा प्रकारे व्हिडिओ ॲड करून घ्या। त्यानंतर व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता काय करायचे, आता या व्हिडिओमध्ये जे आपण ठिकाणी बीट दिसतील तुम्हाला, बीट 1 बीट 2, तर त्यानुसार तुम्ही तुमचे फोटो स्प्लिट करायचे, म्हणजे कट करायचे, ठीक आहे। आधी मी तुम्हाला आता जे सांगणार आहे तशा प्रकारे आधी तुम्ही करून घ्या, ठीक आहे। आधी काय करायचं, जो काही बीट 1 आहे इथं बघू शकता ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओमध्ये, तिथं यायचे, तिथं थांबायचे, वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून टाकायचे। नंतर पुढे बीट 2 बीट 3 अशा प्रकारे नाव दिसतील बघू शकता, तरी स्क्रॉल करून पुढे यायचे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आता बीट 5 जिथं असेल तिथे यायचे, ठीक आहे। इथं अशा पद्धतीने, ठीक आहे, बीट 5 वरती यायचं इथं। आता इथं आल्यानंतर काय करायचं, फोटो इथं आधी स्प्लिट करायचे, ठीक आहे। नंतर इथं हा फोटो आपला स्प्लिट झालेला आहे, जो काही हा मधला फोटो आहे 2 नंबरचा आता स्प्लिट केलेला, तर याच्यावरती क्लिक करून हे ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे। आणि इथं जे काही ऑपेसिटी नावाचं ऑप्शन आहे बघू शकता, तर याच्यावरती क्लिक करून या 2 नंबरच्या फोटोची ऑपेसिटी पूर्ण 0 पर्यंत कमी करून टाकायची, ठीक आहे। पुन्हा काय करायचं, आता बीट 2 जिथं नाव आहे तिथं थांबायचे, फोटोला इथून स्प्लिट करून घ्यायचे, ठीक आहे। तर अशा प्रकारे बीट 3 ला पण स्प्लिट करून घ्यायचे आणि बीट 4 ला पण इथून स्प्लिट करून घ्यायचे, ठीक आहे। आणि पुढं आता नॉर्मली आपले जे काही बीट आहे दिलेले व्हिडिओमध्ये तशा प्रकारे तुम्ही आता पुढचा फोटो स्प्लिट करत चालायचे शेवटीपर्यंत, ठीक आहे। तर मी पटापट आता हे फोटो स्प्लिट करून घेतो। तर बघू शकता टोटल आपले बीट 10 होते, तर 10 पर्यंत इथे मी आता फोटो स्प्लिट करून घेतलेला। नंतर हा ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायची, इथून अशा पद्धतीने वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून पुढचा भाग इथून याला डिलीट करून टाकायचे। नंतर खालच्या ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायचे, खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक्स्ट्राक्ट ऑडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर या व्हिडिओवरचे ऑडिओ खाली येऊन लागेल, नंतर ओव्हरलेवरती क्लिक करायचं पुन्हा, आणि पुन्हा जो काही ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ इथून याला डिलीट करून टाकायचे, पुन्हा बॅक यायचं, ठीक आहे। आता इथं आपण हे फोटो ॲड केलेले आहे बघू शकता, तर हे जसं तसं तुम्ही राहू द्यायचे, ठीक आहे। आता सर्वात आधी अशा पद्धतीने आपल्या व्हिडिओच्या डायरेक्ट सुरुवातीला यायचे, पहिला जो काही मेन फोटो याच्यावरती क्लिक करायचे, नंतर ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला रिप्लेस नाव शोधायचे, ठीक आहे। हे बघू शकता हे वाला रिप्लेस नावाचं ऑप्शन शोधायचे, तर याच्यावरती क्लिक करायचे, फोटोजमध्ये यायचे, आपल्यावरून इथून जीप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे। आणि इथं मी तुम्हाला ह्या इमोजीची PNG दिलेली बघू शकता मधोमध अशा प्रकारे, तर इमोजीची PNG इथून ॲड करून घ्या, ठीक आहे। त्यानंतर आता पुढे आपले 4 फोटो हे बघू शकता आपण हे हाईड केलेले, तर यांच्यावरती इथं तुम्हाला 4 फोटो इथं लावायचे, ठीक आहे। कशा प्रकारे लावायचे हे पण आता तुम्ही बघून घ्या, ठीक आहे।
आता काय करायचं, आता जो काही पहिला फोटो याच्यावरती यायचे, नंतर ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. आता इथून तुम्हाला जे पण तुमचे 4 फोटो घ्यायचे असतील तर ते 4 फोटो इथून सिलेक्ट करायचं. ठीक आहे. आता जसं की इथून आता मी 4 फोटो सिलेक्ट करून घेतोय. अशा प्रकारे 4 फोटो सिलेक्ट करायचे. खाली एचडीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे 4 फोटो. ठीक आहे. आता इथं बघू शकता 4 फोटो ॲड झालेले. आता एक फोटोची लेयर काय करायचे, जे काही आपले 4 फोटो आहे बघू शकता, म्हणजे 1, 2, 3, 4. तर हे 4 फोटोपर्यंत इथं वाढून घ्यायचे. ठीक आहे. पहिले लिरिकचा फोटो सोडून द्यायचा आता. तर ह्या लिरिकचा फोटो सोडून जे काही पुढचे वरचे 4 फोटो आहे 1, 2, 3, 4. तर इथपर्यंत फोटोची लेयर, सगळे जे काही फोटो आहे त्यांची लेयर अशा पद्धतीने पटापट तुम्ही आधी वाढून घ्या. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर अशा पद्धतीने 4 नंबरच्या फोटोपर्यंत वाढून घ्या. ठीक आहे. आता पहिला जसं की हा फोटो राहणार आहे, तर पहिला जसं आहे तसं राहू द्यायचे फोटो. नंतर जो काही दुसरा फोटो याच्यावरती यायचे, स्प्लिट करायचे आणि जो काही इकडचा डाव्या साईडचा पार्ट असेल फोटोचा इथून याला डिलीट करायचे. पुन्हा तिसऱ्या फोटोवरती यायचे, स्प्लिट करायचे, पुढच्या डाव्या साईडचा फोटो इथून डिलीट करायचे. पुन्हा 4थ्या नंबरच्या फोटोवरती स्प्लिट करायचे आणि डाव्या साईडचा फोटो इथं स्प्लिट करायचा. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही फोटो लावायचे. ठीक आहे. आणि आता त्यानंतर काय करायचं, आता जसं की आपला पहिला फोटो याच्यावरती क्लिक करायचे. पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन येणं स्क्रॉल करून पुढे यायचे आणि मास्क नावाची इथं बघू शकता हे ऑप्शन आहे. मास्क नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि मिरर नावाच्या 2 नंबरला ऑप्शन आहे, इथं क्लिक करायचे. ठीक आहे. आणि इथं मधोमध क्लिक करून आता वरती तुमचा चेहरा दिसेल. जर कट होत असेल तर अशा पद्धतीने वरती खाली करून बराबर इथे ॲडजस्ट करायचे, ओके करायचे. ठीक आहे. 2 बोटून थोडंसं झूम करायचे आणि हा फोटो वरच्या साईडला तुम्ही इथं लावून घ्यायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने. तर मी हा वरच्या साईडला फोटो लावला आहे. त्यानंतर जो काही 2 नंबरचा फोटो आहे सेम याला पण मास्कमध्ये जायचे. इथून अशा पद्धतीने मिररमध्ये क्लिक करायचे आणि याला पण बराबर इथे ॲडजस्ट करायचं, ओके करायचे. थोडंसं 2 बोटून झूम करायचे आणि याला पण इथं वरती इथं ॲडजस्ट करून बराबर इथं लावून घ्यायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने बाकी जे काही उरलेले फोटो आहेत तर ते पण पटापट इथून तुम्ही लावून घ्या. ठीक आहे. मास्कमध्ये जाऊन आता इथं बघू शकता हा फोटो जास्त दाबलेला दिसतोय, म्हणजे बराबर दिसत नाही. तर तुम्ही आता एक फोटो तुम्ही बराबर इथं लावायचे. ठीक आहे. आता जसे की हा वरचा फोटो आहे, अजून थोडा वरती करून घ्यायचे. नंतर 2 नंबरच्या फोटोला पण थोडंसं वरती करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि 3 नंबरच्या फोटोला पण अशा पद्धतीने वरती करून घ्यायचे, जेणेकरून बाकी सगळे फोटो बराबर इथं बसतील. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. तर बघू शकता टोटल इथून मी 4 फोटो लावून घेतलेले आहे. अशा प्रकारे 4 फोटो इथून लावून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता पुढच्या फोटोवरती यायच्या आता. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, इथून आता पुढं व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे. त्याआधी काय करायचे, डायरेक्ट आपला जो काही पहिला फोटो सुरू होतो तर इथे यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. इथं मी इमोजीची पीएनजी दिलेली 1 नंबरला, इथून याला ॲड करून घ्यायचे. पीएनजीला आधी काय करायचे, अशा पद्धतीने त्या पीएनजीवरती क्लिक करायचे. आता हे पुढं फोटो आहे म्हणून पुढे हे पीएनजी ओढली जाणार नाही, तर काय करायचे, या पीएनजीच्या लेअरवरती क्लिक करून ठेवायचे आणि पीएनजीला अशा पद्धतीने या फोटोच्या खाली घेऊन घ्यायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने खाली घेऊन घ्यायचे. नंतर याची लेअर अशा पद्धतीने शेवटीपर्यंत ओढायची. ठीक आहे. आणि हिला पण झूम करून येतं वरती बराबर इथं लावून घ्यायचे. ठीक आहे. आणि चेहऱ्यावरती येत असेल तर थोडं इथं बाजूला सरकून घ्यायचे. ठीक आहे. पीएनजीला आता पीएनजी लागून गेलेले. आता जे काही आपले पुढचे फोटो असतील बघू शकता याच्या पुढचे, तरी पण तुम्ही इथून रिप्लेस करून घ्यायचे. तर या वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून इथून तुम्ही पटापट आता रिप्लेस करून घ्यायचे. जे पण तुम्हाला फोटो लावायचे असतील तर ते फोटो इथून तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे पटापट. ठीक आहे. तर मी पटापट आता हे सर्व फोटो रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता आता शेवटीपर्यंत जे काही फोटो होते तर यांना मी रिप्लेस करून घेतलेले. त्यानंतर काय करायचं, आता सुरुवातीचा हा लिरिक्सचा फोटो धरून तुम्ही बघू शकता 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. तर हे 5 फोटो सोडून द्यायचे. आता 6 नंबरच्या फोटोवरती यायचे. आता आपल्याला इथून व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लावायला सुरुवात करायची. तर आता 6 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर या बाजूच्या ॲरोवरती क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. ठीक आहे. आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर काय करायचे, इथं तुम्ही डिकोरमध्ये यायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने डिकोरचं ऑप्शन आहे इथं नवीन, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि अशा पद्धतीने खाली यायचे. ठीक आहे. खाली येत चालायचे. जर तुमच्याकडे CapCut Pro नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करा. ठीक आहे. तिथं तुम्हाला मी देईल योग्य भाव. ठीक आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं वरती यायचं, जास्त खाली नाही. तर व्हिडिओ इफेक्ट तर वरती यायचं. ठीक आहे. आणि वरती आल्यानंतर इथं बघू शकता तिथं हा रोज प्लोम नावाचा इथं बघू शकता, हा इथं व्हिडिओ इफेक्ट इथून घ्यायचं आहे. याची लेअर या फोटो एवढी कमी करून घ्यायची. पुन्हा एक लेअर इथून डुप्लिकेट लेअर बनवायची. एका लेअरला या पुढचा फोटो वरती ओढून घ्यायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने
आणि याचे पण लेअर फोटो एवढे इथं बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचे. अशा पद्धतीने 6 नंबर आणि 7 नंबरच्या फोटोला हा व्हिडिओ इफेक्ट इथून लावून घ्यायचे. नंतर 8 नंबरच्या फोटोवरती यायचे, बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे. नंतर इथं तुम्ही काय करायचे, मूडमध्ये यायचे. मूड नावाचं ऑप्शन आहे ते यायचे. इथं तुम्हाला लाईक नावाचा एक बॉडी इफेक्ट दिसेल बघू शकता. इथून ॲड करून घ्यायचे आणि याची लेअर पण कमी करून घ्यायचे. नंतर याच फोटोच्या सुरुवातीला यायचे, 8 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचे. पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे, ठीक आहे. नंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर काय करायचे, इथं स्क्रॉल करून पुढे यायचे, ठीक आहे. थोडंसं आता प्रोमध्ये यायचे, सॉरी, ठीक आहे. प्रोमध्ये यायचे आणि प्रोमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता हॉरिझॉन्टल रील नावाचं एक प्रोमध्ये हा व्हिडिओ इफेक्ट आहे. जर सापडत नसेल तर वरती तर तुम्ही सर्च करू शकता हे नाव हॉरिझॉन्टल रील म्हणून, ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ इफेक्ट इथून सापडून जाईल. जर तुमच्याकडे CapCut Pro असेल तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ इफेक्ट सापडेल, ठीक आहे. तर इथून हा व्हिडिओ इफेक्ट घेऊन घ्यायचे, याची लेअर पण कमी करून घ्यायची, ठीक आहे. त्यानंतर आता 9 नंबरच्या फोटोवरती यायची इथं, ठीक आहे. तर हा जसा आहे तसं तुम्ही सोडून द्यायचे. आता 10 नंबरच्या फोटोवरती यायचे, बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, ग्लोइंग लेन्समध्ये यायचे आणि तो तुम्हाला टोटेम फ्लेम्स म्हणून एक बॉडी इफेक्ट इथून घ्यायचे. जसं आहे तसं राहू द्यायचे. नंतर 10 नंबरचा फोटो, सॉरी 11 नंबरच्या फोटोवरती यायचे शेवटचा. नंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. नंतर डिकोरमध्ये यायचे आणि अशा पद्धतीने खाली यायचे, ठीक आहे. खाली येत चालायचे आणि इथं तुम्हाला डॉइश नावाचा इथं बघू शकता एक पक्ष्यांचा व्हिडिओ इफेक्ट इथून घेऊन घ्यायचे, ठीक आहे. त्यानंतर आता इथं आपले बॉडी इफेक्ट्स आणि व्हिडिओ इफेक्ट सगळं लागून गेलेले आहे. आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना. आता डायरेक्ट 6 नंबरच्या फोटोवरती यायचे, इथून सुरुवात करायची ॲनिमेशनला. तर 6 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये यायचे अशा पद्धतीने आणि इथं तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन भेटेल. तर इथून या फोटोला लावून घ्यायचे. याची रेस, खालची रेस 0.8 सेकंदापर्यंत वाढून घ्यायची. पुढचा जो काही फोटो याला पण सेम तुम्ही इनमध्ये यायचे आणि रॉक व्हर्टिकल नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि याची रेस पण 0.8 सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे. नंतर डायरेक्ट आता काय करायचे, आपल्या 8 नंबरच्या फोटोवरती यायचे इथं, ठीक आहे. 8 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे अशा पद्धतीने, ठीक आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर काय करायचं, इथं तुम्ही कॉम्पोमध्ये यायचं आणि इथं तुम्हाला स्ट्रेट अँड डिस्टर्ब म्हणून एक व्हिडिओ इफेक्ट आहे, सॉरी ॲनिमेशन आहे, इथून घेऊन लावून घ्यायचे या फोटोवर, ठीक आहे. त्यानंतर आता 9 नंबरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये राहायचे आणि इथे तुम्हाला मॅजिक स्पार्क 2 नावाचं ॲनिमेशन इथून शोधायचं, ठीक आहे. इनमध्ये यायचे इथं, ठीक आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता मॅजिक स्पार्क 2 नावाचं ॲनिमेशन इथून शोधायचं, ठीक आहे. इथं खाली असेल, खाली यायचं थोडं. तर बघू शकता मॅजिक स्पार्क 2 नावाचा इथून हा ॲनिमेशन इथून या फोटोला लावून घ्यायचे, ठीक आहे. 9 नंबरचा फोटोला, ठीक आहे. आता 10 नंबरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि तुम्ही पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे या फोटोला, बघू शकता हा वाला. नंतर याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. इथंच कुठं ॲनिमेशन आहे बघू शकता, पेंडुलम 2 नावाचा. अशा प्रकारे सर्व फोटोंना ॲनिमेशन लावून घ्यायचे. त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचे. नंतर वरती क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची, जे पण तुम्हाला क्वालिटी ठेवायचे तर ती सिलेक्ट करायची. खालची रेस फुल वाढून घ्यायची, ठीक आहे, किंवा रेकमेंडपर्यंत ठेवायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा पद्धतीने तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.